नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथं ही जाहिरात निघालेली असून या पदाकरता शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण आहे. होय मित्रांनो, सांगली जिल्हा DCC बँकेमध्ये तुम्हाला शिपाई पदाकरता ही जी जाहिरात निघालेली आहे आणि तब्बल 69 पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे. या संदर्भामध्ये वयोमर्यादा हे आपलं वय हे किमान 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 35 वर्ष देण्यात आलेली आहे. यासोबतच या पदाकरता मिनिमम क्वालिफिकेशन हे उमेदवार किमान 12वी इयत्ता उत्तीर्ण असावा. यासोबतच जॉब लोकेशन तुम्हाला सांगली असणार आहे. यासोबत ॲप्लिकेशन फी जी आहे ती 590 रुपये तुम्हाला ॲप्लिकेशन फी असेल. आणि व्हिडिओच्या शेवटी पुन्हा तुम्हाला पूर्ण जी मूळ जाहिरात आहे ती सुद्धा मी दाखवणार आहे. मात्र महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस ही तुम्हाला ऑफलाईन परीक्षा होईल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यू करता बोलवलं जाईल. या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 21/8/2026 आहे. सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 100% प्राधान्य देण्यात येणार आहे. जे कोणी उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि ते जर नसतील तर मात्र इतर उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या संदर्भामध्ये वेबसाईट जी आहे www.sanglidccbank.com या अधिकृत संकेतस्थळावरती ही जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्याला प्रकाशित झालेली आहे. या मूळ जाहिरातीमध्ये तुम्हाला पूर्णपणे ज्या काही अटी शर्ती असतील किंवा आपल्याला इतरही काही आपल्याला निवड कार्यपद्धत असेल किंवा आपल्याला कागदपत्रांसंदर्भामध्ये किंवा आपल्याला ऑफलाईन लेखी परीक्षेसंदर्भामध्ये काही सूचना असतील त्या सविस्तर सूचना इथं दिलेल्या आहेत. आणि या संदर्भातली सगळी जी प्रोसेस होणार आहे ती बघा सांगली dccb.bankin.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर करिअर टॅबवरती जायचं आहे आणि आपल्याला इथे ही मूळ जाहिरात जी आहे मी आता दाखवते ती तुम्हाला मिळून जाईल. यासोबतच ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्याला डॉक्युमेंट संदर्भामध्ये सुद्धा पण काही महत्त्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत. यासोबतच आपल्याला काही अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरता हा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, हेल्पलाईन नंबर, आणि आपल्याला ईमेल ID सुद्धा इथं दिलेला आहे. तर या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. धन्यवाद.